आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 जानेवारी 2026 गुरुवार। हृदयाची चिंता। मनुष्याच्या हृदयातील चिंता त्याला खिन्न करते, पण चांगले वचन त्याला आनंदी करते। नीतिसूत्र 12 अध्याय 25 वचन। हृदयातील चिंता ही विश्वासाची सर्वात मोठी शत्रू आहे। चिंता आणि विश्वास सतत एकमेकांशी संघर्ष करतात, एक दुसऱ्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा शिष्य व्याकुळ झाले आणि त्यांची हृदयात भीती भरली, तेव्हा प्रभूने प्रेमाने त्यांना धीर दिला। तुमचे हृदय व्याकुळ होऊ नये। तुम्ही देवावर विश्वास ठेवता, माझ्यावरही ठेवा। योहान 14 अध्याय 1 वचन। होय, विश्वास हाच चिंतेचे एकमेव औषध आहे। तुम्ही देवाचे प्रतिज्ञा विश्वासाने बारावर कबूल करता, तेव्हा हृदयातील चिंता पळून जातात। चिंता कशी दूर करायची? पहिली, तुमच्या चिंता देवापुढे उघड करा। दुसरे, तुमचे ओझे व काळजी त्यांची पायाशी ठेवा। शास्त्र याबाबत 4 सुंदर वचने देते। कशाचीही चिंता करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना व विनंतीद्वारे कृतज्ञतेसह तुमच्या मागण्या देवाला कळवा। फिलिप्पियर अध्याय 4 6 वचन। तुमची सर्व काळजी त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो। पहिली पत्र अध्याय 5 7 वचन। तुझे ओझे परमेश्वरावर टाक, तो तुला सांभाळेल। तो कधीही नीतिमानाला ढळू देणार नाही। स्तोत्र 55 अध्याय 22 वचन। हे कष्टकरी व ओझे वागणाऱ्याने माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन। मॅथ्यू 11 अध्याय 28 वचन। समजा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला 1 लाख रुपये लागतात आणि तुमच्याकडे हजारही नाहीत। तुमचे हृदय व्याकुळ होते। अचानक तुम्हाला अमेरिकेतील एखादा नातेवाईक आठवतो आणि तुम्ही तुमची गरज त्याला कळवता। तो आनंदाने म्हणतो, काळजी करू नका, मी सर्व खर्च सांभाळीन। त्यावेळी तुमची चिंता नाहीशी होते, कारण तुमची विश्वास मदत करा शकणाऱ्याकडे वळतो। जर आपण एखाद्या माणसावर इतका विश्वास ठेवू शकतो, तर मग जे काही आपण मागतो किंवा कल्पना करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक करण्यास समर्थ असलेल्या प्रभूवर किती अधिक विश्वास ठेवायला हवा। येशूची चांगली वचने व प्रतिज्ञा सर्व चिंता दूर करतात आणि आपल्याला आनंदाने भरतात। एका पित्याने आपल्या मुलासाठी व्याकुळ होऊन येशूकडे धाव घेतली, तेव्हा प्रभू म्हणाला, जा, तुझा मुलगा जीवित आहे। योहान अध्याय 4 50 वचन। त्या क्षणीच त्या माणसाची चिंता नाहीशी झाली। तो आत्मविश्वासाने घरी परतला आणि त्याच वेळी त्याचा मुलगा बरा होऊ लागल्याचे त्याला कळले। प्रिय देवाची लेकरा, जेव्हा चिंता उकवतात, तेव्हा तुझ्या तारणात त्याची प्रेमळ वचने तुझे हृदय धीर देऊन बळकट करतील। पुढील मनासाठी वचन। म्हणून आपण काय खाऊ किंवा काय पिऊ किंवा काय घालू अशी चिंता करू नका, कारण या सर्व गोष्टीची शोध अन्य जाती करतात। तुमची स्वर्गीय पिता तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे जाणतो। मॅथ्यू 6 अध्याय 31 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी निर्गम अध्याय 4 5 आणि संध्याकाळ मॅथ्यू 14 अध्याय 22 वचन से 36 वचन। धन्यवाद।